जय श्रीराम. हिंदू बेटी बचाओ या चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते. आणि आज मी घेऊन आले पुढची एक नवीन गोष्ट, ज्यातही एक आपली हिंदू मुलगी लव्ह जिहादचा मोठा शिकार बनली होती. ही गोष्ट ना खूप वेगळी आहे, म्हणजे तुम्ही अगदी विचार करू शकत नाही आणि विचारांच्या पलीकडे जाणारी ही गोष्ट आहे. त्यामुळे एकदम लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या. ही एका मुलीची गोष्ट आहे, जी मुलगी एकदम छान मस्त असं आयुष्य जगत असते. तिला घरनं खूप फ्रीडम असतं आणि ऑब्वियस इंग्लिश मिडियमचीच आहे. त्यानंतर ती कॉलेजला असते. कॉलेजला असताना ना सडनली ती एकदा मदतीसाठी आमच्याकडे येते. मदतीसाठी आमच्याकडे आल्यानंतर ती ज्या अवस्थेत असते आणि जशी आलेली असते एकदम घाबरलेली अशी मुलगी, त्यावेळेस आम्हीही सगळे खूप शॉकमध्ये जातो की नेमकं हिच्या बरोबर काय झालेलं असावं. पहिले तिला शांत बसायला सांगतो आणि मग त्यानंतर हळूहळू जसं आम्ही ऐकतो तसे आम्ही सगळे खूप जास्त शॉकमध्ये जातो आणि तुम्ही ऐकून शॉकमध्ये जाल. त्या मुलीला ना ती शाळेत असते ना, तर तेव्हाच एक मुलगा अप्रोच करत असतो येता जाता रस्त्यावरून. तो तिच्या घराच्या जवळपासच्या गॅरेजवरती काम करणारा एक मुलगा असतो. पण मग ती जेव्हा 9वी-10वीला असते तेव्हाच हा मुलगा तिच्या मागे लागलेला असतो. मग ही मुलगी आहे ना त्याला हळूहळू रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करते आणि मग हे दोघांचंही रिलेशनशिप सुरू होतं. दोघांचंही रिलेशनशिप सुरू झाल्यानंतर जेव्हा जशी मुलगी थोडी मोठी व्हायला लागते, कॉलेजला जाते आणि थोडं तिला अक्कल येते असं म्हणायला हरकत नाही, तर तेव्हा तिला असं वाटतं की आपण आहे ना फसत चाललोय कुठेतरी आणि आपल्या बरोबर आहे ना चुकीचं होत आहे. मग चुकीचं होतंय असं म्हटल्यानंतर आणि फसत जातोय असं तिला वाटल्यानंतर ती त्यातनं बाहेर निघण्याचा प्रयत्न करते. विषय लक्षात घ्या हा व्यवस्थित. एकदम छान अशी मुलगी जी करिअर ओरिएंटेड असते, जिच्या वडिलांनाही तिच्याकडनं खूप अपेक्षा असते. सांगायचं मी विसरले, वडील खूप मोठे व्यापारी असतात. आपली मुलगी एकदम डॅशिंग आहे, बोल्ड आहे आणि ती कॉलेजला चालली आहे, तिचं शिक्षण घेते व्यवस्थित, तिला तिचं करिअर करायचं आहे, अशी सगळी इमेज घरातल्यांसमोर त्या मुलीची असते. आणि अशी ही मुलगी एकदम घाबरी घुबरी होऊन आमच्याकडे येते आणि अचानक ती ही सगळी स्टोरी सांगते आणि पुढे पुढे तिच्या बरोबर इतका विचित्र प्रकार घडतो. आणि तो म्हणजे असा की रिलेशन मध्ये तर ती आहे, दोघांचे फोन कॉल चालू आहे, भेटणं चालू आहे, बोलणं चालू आहे, पण हळूहळू तिला जसं लक्षात येतं की आपण फसतोय यामध्ये. आणि ज्या वेळेस मुलगा ही डिमांड करतो की आता लवकरच तू 18 वर्षाची होणार आहेस आणि आपण लग्न करू, असं म्हटल्यावरती त्या मुलीला वाटतं की आपण तर भयंकर अडकलोय आणि मला तर काय लग्न वगैरे करायचं नाही आता. असं म्हटल्यानंतर हा मुलगा तिला तिचेच वल्गर व्हिडिओ त्याने गपचूप काढलेले असतात आणि हा तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो. तरी मुलगी थोडी धीट असते, ती काय लवकर ब्लॅकमेल होत नाही. एका दिवशी मुलगा काय करतो, तिच्या मैत्रिणीला हा तिचा असा व्हिडिओ पाठवतो. मैत्रिणीला व्हिडिओ पाठवला म्हटल्यानंतर मुलगी प्रचंड घाबरते आणि अशी ही बोल्ड असलेली मुलगी, अगदी निरागस असलेली मुलगी अचानक सुन्न पडते. आता घरी सांगावं तर कसं, आपली इमेज तर खूप छान आहे, वडिलांना सांगितलं तर त्यांची ही इज्जत जाईल, घरचे काय विचार करतील, पोलीस केस हे ते, सगळ्या समाजात वडिलांची बदनामी होईल, असा विचार करून ती त्याला रिक्वेस्ट करते की तू माझे व्हिडिओ स्प्रेड नको करू, तू माझे व्हिडिओ प्लीज स्प्रेड नको करू, तू जे सांगशील ते मी करेल. मुलगा तिला महिन्यातून 2-3 वेळेस लॉजवरती घेऊन जायला लागला, हॉटेलवरती घेऊन जायला लागला. हीच धमकी देत 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 तिने 1-2 वर्ष काढले. विचार करा की त्या मुलीवरती काय बीतली असेल. आणि आपल्या समाजामध्ये अशा गोष्टी मुली सांगतील तर सांगतील कोणाकडे, आणि म्हणून तिने हे सगळं सहन केलं. पण एक दिवशी तिची ही सीमा संपली आणि त्याच हॉटेलवरती जेव्हा या मुलाने त्या मुलीला मारहाण पण केली, तेव्हा ती निघून आमच्याकडे आली. तिला कुठून तरी आमचा संपर्क मिळाला आणि ती आमच्याकडे निघून आली. आमच्याकडे निघून आल्यानंतर, आता नंतरची गोष्ट जास्त महत्वाची वाटते मला, कारण आमच्याकडे निघून आल्यानंतर आम्ही तिच्या वडिलांना संपर्क केला, वडीलही आले. वडील आल्यानंतर जेव्हा वडिलांना आधी आम्ही हे सगळं सांगितलं की नेमकं तिच्या बरोबर काय घडलंय, ती कोणत्या फेजमध्ये आहे, ती कशा पद्धतीने फसलेली आहे,
तर वडिलांनाही हा सगळा विषय लक्षात आला. आणि बघा, काही काही वडील जे आहेत ते किती जबाबदार असतात, किती समजदार असतात. काही काही वडील आम्ही बघतो की ते लगेच मुलींना तिथेच मारहाण करायला सुरुवात करतात. पण या वडिलांनी तसं केलं नाही बरं का. या वडिलांनी तिला सांगितलं की बेटा, मी तर तुझ्या बरोबरच होतो की नाही, तू मला सांगू शकत होतीस. आणि एवढा अन्याय अत्याचार तू कसं काय सहन केलास? तू तर माझी वाघीण आहेस. मी तर तुला लहानपणापासून तसंच समजतो, तू तशीच आहे. तर तू अशी कशी बळी पडली या गोष्टीसाठी? तू अजूनही तीच आहेस वाघीण माझी, तर तू विसरू नकोस. आणि तुझ्या पाठीमागे हा बाप तुझ्या बरोबर खंबीरपणे उभा आहे, तेव्हा तू या गोष्टींना घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आपण बिनधास्तपणे पोलीस स्टेशनला जाऊ, कंप्लेंट करू आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करू. आणि काहीही झालं ना तरी विसरू नकोस. समाज, पोलीस या सगळ्यांची आपण जर भीती बाळगत राहिलो तर काय होईल? तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तू काय हे सगळं सहन करशील? असं सांगत वडिलांनी तिला खंबीर असा पाठिंबा दिला. आणि मग नंतर ती मुलगी त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तयार झाली. तिच्यामध्येही खूप मोठी हिंमत आली. म्हणून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते की वडील हे सगळ्यात मोठे आणि जवळचे हिरो असतात मुलींच्या आयुष्यात. तेव्हा वडिलांनी जर मुलींना समजून घेतलं ना तर बऱ्यापैकी लव्ह जिहादच्या केसेस होणारच नाही. जर त्यांनी साथ दिली, थोडीशी अडकलेली असली, बाहेर काढण्यासाठी मदत केली. आणि मुलींचाही वडिलांवरती खूप मोठा विश्वास असतो आणि मुली वडिलांचा आदर करतच असतात. पण या ट्रॅप मध्ये त्या अडकलेल्या असतात आणि या ट्रॅप मध्ये त्या कशा अडकत जातात हे त्यांच्याही लवकर लक्षात येत नाही. आपण जर टीनेजर्स मुली घेतल्या किंवा 10वीच्या मुली घेतल्या तर या टीनेजर्स आहेत, यांनाही या गोष्टी लक्षात येत नाही. आणि जशा लक्षात येतात तसं हिच्या बरोबर जसं झालेलं असतं तसं उशीर झालेला असतो. वेगवेगळ्या प्रकारचं ब्लॅकमेलिंगही त्यांना होऊ शकत असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर या स्टोरीज तुम्ही पोहोचवल्या, जास्तीत जास्त जर का लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचल्या तर आपण नक्कीच आपल्या हिंदू बेटी बचाव जे आंदोलन आहे आणि हिंदू मुली या लव्ह जिहादच्या जाळ्यात कशा अडकतात हे जर तुम्हाला कळलं तर आपण बऱ्याच मुलींना वाचवू शकतो. तेव्हा समाजात, कॉलेजमध्ये, क्लासेसमध्ये, तुम्ही जिथे परिसरात राहतायत त्या परिसरामध्ये असं काहीही जर घडत असेल, आढळत असेल तर प्लीज तुम्ही आम्हाला कमेंट करून पण सांगू शकता किंवा मग तुम्ही त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता. पण आता गाफील बसण्याची वेळ नाही, तेव्हा गाफील बसू नका. जय श्रीराम, जय जिजाऊ, जय शिवराय.